एकीकडे मुंबई मराठी माणसाची की आणखी कुणाची या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण तापलं असतानाच या वादात आता तामिळनाडूतून प्रचारासाठी आलेल्या भाजप नेत्याच्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय। भाजपचे तामिळनाडूचे प्रदेशाध्यक्ष के अण्णामलाई यांनी मुंबईचा उल्लेख बॉम्बे करत हे शहर महाराष्ट्राचं नाही अशा आशयाचं वक्तव्य केल्यानं राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत। आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अण्णामलाई यांच्यावर टीका करताना अण्णामलाई म्हणजे भाजपने आमच्यावर फेकलेले मुंगळे आहेत असा खरपूस समाचार राऊतांनी घेतलाय। की मुंबई महाराष्ट्राची नाही असं सांगणारा भाजपा नेता पुन्हा पुन्हा आम्हाला धमक्या देतो आहे। राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस, राज्याचे 2 उपमुख्यमंत्री जे मराठी माणसाचं मीठ खात आहेत त्यांची याच्यावर भूमिका काय आम्ही बघू। अशा अण्णा गण्णा मलाई खूप आले आणि गेले बरं का। हां, ही रसमलाई आहे, काल म्हणाले ना राजसाहेब, अशा मलाया खूप खातात। मुंबईत त्यांना बोलवता आणि वातावरण खराब करतात हे लोक, भाजपचे लोक। ही चाचपणी सुरू आहे मुंबई तोडण्यासाठी। अण्णामलाई काय सांगतो साला भडवा, काय सांगतो अण्णामलाई मी परत येणार? कोण आहे अण्णामलाई हा? याची अवकात काय आहे या अण्णामलाईची? कोण आहे हा की आम्हाला धमक्या देतो मराठी माणसाला? हां, त्याला त्याच्या राज्यात कोणी विचारत नाही। त्याच्या राज्यात हे भाजपने आमच्यावर फेकलेले मुंगळे आणि डेंगळे आहेत। आता संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावर भाजप नेते काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।